हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या ठिकाणी देव्हाऱ्यामध्ये पूजली जाणारी शिवसेना आणि धनुष्यबाणाचं चिन्ह आज शिंदेच्या ताब्यात आहे. शिवसेना प्रमुखांनी 50 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मराठी माणसांसाठी, मराठी अस्मितेसाठी जी ज्योत पेटवली, मराठीची शिवसेनेची, ती शिवसेना आज भाजपने एकनाथ शिंदे यांच्या हातात दिली. पक्ष आणि चिन्ह नाव गेल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेना नावाचं वादळ ठाकरेंनी पुन्हा एकदा उभं केलं आणि आजपर्यंत उद्धव ठाकरेंच्या नावाला बऱ्याच नेत्यांचा विरोध झाला. शिवसेना आमची आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना नाही. शिवसेना प्रमुखांच्या विचारांवरती आम्ही गेलो आहोत असे म्हणणारे 40 आमदार गद्दारी करत ठाकरेंशी पाठीत खंजीर खुपसून निघून गेले. परंतु मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राला आवडलेल्या नाहीत. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीशी त्या नाळ जोडलेल्या असताना अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात कधीही पाहिलं गेलं नाही. म्हणून पुन्हा एकदा शिवसेना आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण यावरती उद्धव ठाकरे यांचंच निशाण लागणार आहे. नेमकी काय आहे बातमी आणि उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना कशी, याची सविस्तरपणे अपडेट आता आपण घेणार आहोत. मित्रांनो, शिवसेना नावाची संघटना महाराष्ट्रामध्ये भावनांचा खेळ करणारी नव्हे तर भावनांचा जागर करणारी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलंय. आणि तीच शिवसेना आज महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी आणि मराठी माणसांसाठी झटताना आपण पाहतोय. एकीकडे भाजपा मुंबईसह महाराष्ट्रावरती गुजरात्यांचं, हिंदी भाषिकांचं राज्य प्रस्थापित करत असताना, शिंदेची शिवसेना त्यांना साथ देत असताना, ठाकरे बंधू एकीकडे मात्र माझी मुंबई या संकटातून वाचवण्यासाठी फुल प्रयत्न करू लागलेत. या सगळ्या घडामोडी सुरू असताना दोन ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीसह सोबत येण्याचा पवित्रा आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंना मिळालेली बातमी, या घडामोडी मात्र उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच नवसंजीवनी करून देणाऱ्या ठरतायत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना कोणाची हा जरी प्रश्न एखाद्या लहान बाळाला किंवा कुणाला जरी विचारला तरी पहिलं नाव येतंय ठाकरे घराण्याचं. ठाकरेंशिवाय शिवसेना अलिप्त करणं हे कदापिही शक्य नाही. मातोश्री शिवाय शिवसेना अलिप्त करणं हे कुणालाही जमणार नाही. या म्हणून शिवसेनेचं पक्ष चिन्ह, आमदार खासदार सगळे गेल्यानंतर देखील ठाकरे ब्रँडला संपवण्यासाठी भाजपा आणि शिंदेची शिवसेना पुरती कामाला लागल्याचं आपण बघतोय. विधानसभा, लोकसभा, पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपचे, शिंदेचे लोक म्हणतायत की आता उद्धव ठाकरे संपले आहेत. मित्रांनो, परंतु उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय भाजपला, शिंदे सेनेला एकही मत पडत नाही. त्यांच्यावरती आरोप केल्याशिवाय त्यांच्या पक्षाचा उदोउदो कसा होणार. म्हणूनच तर या ठिकाणी कळतंय की उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची आहे. आणि आता पक्ष आणि चिन्हाच्या या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू अतिशय बळकट करून दाखवली, तर शिंदे सेनेला मात्र इथे जबरदस्त हादरा बसल्याचं दिसतंय. सुप्रीम कोर्टामधून शिवसेना शिंदे गटाच्या हातातून पक्ष आणि चिन्ह जवळजवळ गेल्यात जमा आहे. यावरती देशाचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत शर्मा हे आपला निकाल लवकरच जाहीर करतील. शिवसेनेच्या पक्षाच्या चिन्हाच्या बद्दलची ही लढाई उद्धव ठाकरेंसाठी अंतिम लढाई म्हणावं लागेल. या लढाईमध्ये कवया मोरोसाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या वकिलांची फौज उभी केली असून राहुल नार्वेकर यांच्यासह केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेगडाच्या 40 आमदारांच्या विरोधात 3 याचिका दाखल करून उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी अभ्यासपूर्ण वकिलांची फौज देखील लावली आहे. आणि इथेच शिंदेगडाला जबरदस्त हादरा बसून उद्धव ठाकरेंचा आवाज मात्र दिल्लीच्या कानावरती जाऊन पुन्हा शिवसेना ठाकरेंच्या हातात येणार आता दिसतंय. आणि दुसरीकडे शिंदेचं जर पक्ष आणि चिन्ह जर हातातून निसटलं तर त्यांना नव्या पक्षासाठी आणि नव्या चिन्हासाठी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल.
मित्रांनो, यातूनच समजतंय की उद्धव ठाकरेंचा आवाज आता दिल्लीत देखील घुमू लागलाय. यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं असून 21 जानेवारी, 22 जानेवारी, 23 जानेवारी या 3 दिवसामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंच्या या निकालावरती सगळ्यात मोठी प्रक्रिया उमटणार आहे. आणि याच दिवशी शिवसेनेचा निकाल आणि शिवसेनेच्या बाबतीतील सगळ्यात मोठी घडामोड घडणार असून उद्धव ठाकरे मात्र यासाठी आग्रही आहेत. यामुळेच ठाकरेंची शिवसेना शिंदे फसले आणि शिवसेना ठाकरेंच्या हाती असं प्रकारचं काहीतरी वातावरण महाराष्ट्रात घडेल अशी शक्यता बळावली आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात पुढच्या महिन्यामध्ये घडतील तेव्हा ठाकरेंचा जल्लोष मात्र मुंबईसह महाराष्ट्रात पाहायला मिळेल. प्रतिक्रिया द्या.